नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मस्त अशी झटपट तयार होणारे बेसन पिठाचे लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत। हे लाडू चवीला खूप छान लागतात आणि करायलाही सोपे आहेत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी ते पाव वाटी रवा, 1 वाटी तूप, 3 वाटी पिठी साखर, 4 वाटी बेसन पीठ, तर ही सर्व मापे हे एकाच वाटीने घेतलेली आहेत। तर आता इथे कढई गरम करायला ठेवायची, त्यामध्ये हे सर्व तूप टाकून घ्यायचं। आता हे सर्व तूप वितळलं, थोडंसं गरम झालं की यामध्ये बेसन पीठ टाकायचं। सर्व बेसन पीठ मी हे एका वेळेस टाकून घेतलेलं आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। गॅस मध्यम आचेवर ठेवून हे सर्व पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता सर्व पीठ मिक्स करून झाले की यामध्ये रवा टाकून घ्यायचा। आता सर्व रवा व्यवस्थित मिक्स करून गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि पीठ हे सतत अर्धा ते पाऊण तास भाजून घ्यायचं आहे। तर इथे 15 मिनिटांनंतर पाहू शकता मिश्रण छानसं मोकळं झालेलं आहे। आता आणखीन असंच 20 ते 25 मिनिटं हे मिश्रण छान असं भाजून घ्यायचं। सुरुवातीपासून आतापर्यंत जवळपास पाऊण तास हे मिश्रण छान असं खरपूस भाजून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण थोडंसं थंड करून घ्यायचं। आता हे मिश्रण 10 मिनिटात छान असं थंड करून घेतलेलं आहे। आता यामध्ये विलायची पावडर टाकायची। विलायची पावडर व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि विलायची पावडर मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये पिठी साखर टाकायची। आता यात पिठी साखर टाकून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर इथे तुम्ही पाहू शकता यातली पिठी साखर आणि हे बेसन पीठ छान असं मिक्स करून झालेलं आहे आणि मिश्रण छान मोकळं झालेलं आहे। आता अशा पद्धतीने यातल्या गुठल्या फोडून घ्यायच्या। अशा पद्धतीने हे पीठ व्यवस्थित केल्यामुळे लाडू छान मऊसूत बांधले जातात। आता हाताने व्यवस्थित मिक्स करून झाले की याचे लाडू वळून घ्यायचे। ते तुम्ही पाहू शकता किती छान आणि झटपट लाडू वळले जातात। लाडू बांधून झाला की हातावर असा गोल गोल फिरवायचा, म्हणजे लाडूला छान चकाकी येते। तरी ते पाहू शकता लाडू मस्त असा झालेला आहे। आता यावर आवडीनुसार ड्रायफ्रूट्स लावून घ्यायचे आणि अशाच पद्धतीने सर्व लाडू तयार करून घ्यायचे। आणि इथे मस्त असे सर्व लाडू तयार झालेले आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।